काय म्हणता या संदर्भात आपण काय सांगा? सर्वप्रथम आपला सर्वांना नमस्कार. शिक्षक बँकेचं 3 वेळा उद्घाटन म्हणजे सुरुवातीला नवीन इमारतीतील लिफ्टचं उद्घाटन त्यांच्याच 2 संचालकांच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांच्याच संघटनेच्या राज्याध्यक्ष आदरणीय बाळासाहेब मारणे यांच्या हस्ते हॉलचं उद्घाटन झालं. आणि काल दिनांक 22 रोजी राज्याचे नामदार आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या शुभ हस्ते नवीन इमारतीचं उद्घाटन झालं. मग आता आणि ही उद्घाटनं, लिफ्टचं उद्घाटन झालेलं, हॉलचं उद्घाटन झालेलं, हे यांच्याच कार्यकर्त्यांनी मीडियाच्या माध्यमातून फ्लॅश केलेलं आहे. आणि काल पुन्हा नव्यानं हे उद्घाटन झालेलं आहे. मग आता हे उद्घाटन एकदा म्हणायचं का 3 वेळा म्हणायचं? आपण 3 वेळाच ना. तुमचं नवीन इमारतीचं विरोध आहे का सर? नवीन इमारतीला आमचा विरोध असण्याची काही कारणच नाही. कारण उलट बँकेची असेट म्हणजे स्थावर मालमत्ता असणं ही कोणत्याही सहकारी संस्थेसाठी जमेची बाजू असते. पण कधी जर आपण एखाद्या इमारतीत दुसऱ्याकडे भाड्यानं जर आपला कारभार हाकत असू, तर भाड्याऐवजी जर ती स्वतःची इमारत होत असेल तर नक्कीच आम्ही त्याचं स्वागत करू. परंतु आता सत्ताधाऱ्यांनी नुकतीच हुतात्मा अण्णासाहेब पत्राळे मार्ग सांगली या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी जी जुनी 1990 साली बांधलेली मोठी इमारत आहे, जिथं प्रधान कार्यालयाचा कारभार गेले 34 वर्ष झाला हाकला जात होता. आणि मग या कार्यालयाऐवजी वानलेसवाडी मिरज या ठिकाणी सध्याच्या सत्ताधारी संचालक मंडळानं, विशेषतः चेअरमननी त्यांच्या हट्टासाठी, त्यांच्या 5-10% पाठीराख्यांसाठी सामान्य सभासदांच्या हक्काच्या मिळणाऱ्या डिव्हिडंडला कात्री लावून या ठिकाणी जागा खरेदी केली. 5.25 गुंठ जागा, जवळजवळ 3,64,00,000 रुपयाचं बांधकाम, 2,11,00,000 रुपयाची जागा, आमच्या सत्ता काळातला 1,70,00,000चा शिल्लक राहिलेला नफा, त्यानंतर आता सर्वसाधारण 2 कोटीचं फर्निचर आणि विद्युत व्यवस्था, म्हणजे अशी जवळजवळ 9,45,00,000 रुपये सामान्य सभासदांच्या नफ्यातून ही तरतूद या इमारतीसाठी खर्ची पडलेली आहे. आमचा इमारतीला विरोध असण्याचं कारण नाही, कारण जुनी इमारत आहे ती काय भाड्यानं नाही ना, ती आपली स्वतःचीच आहे. आणि कारण काय पुढे करतायत? पूरपट्टा, पार्किंग. अरे मग मला त्यांना सवाल करायचा आहे, अख्खी गणपती बाजारपेठ आहे तिकडं, भावी नाट्यगृह आहे, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह आहे, पेट्रोल पंप आहेत, बऱ्याच शासकीय निमशासकीय बँका आहेत, बुरुड गल्ली आहे. म्हणजे अजून म्हणजे एवढ्या सगळ्यांना जर पूरपट्ट्याचा त्रास नाही, मग मध्यवर्ती त्यांच्यापेक्षा अलीकडे असणाऱ्या इमारतीला पूरपट्ट्याचा धोका कसा काय होतो? तर कारण सांगायचं एक आणि याच्यामध्ये मलिदा लाटण्यासाठी हा केलेला हा सगळा उद्योग आहे. एका संचालकाने आपल्यावर काही आरोप केलेले आहेत, तर त्या संदर्भात आपण काय सांगा? काय आरोप केलेत? शिक्षकांना फसवणे असेल, बँकेच्या पैशातून प्लॉट खरेदीचा विषय असेल, किंवा त्यांनी जातीवादासंदर्भात सुद्धा काही आरोप केलेले आहेत. हा, आता त्या संचालकांना म्हणजे जे झिरो चेअरमन म्हणून स्वतः वावरतात, मिरवतात, आणि मला वाटतं विद्यमान चेअरमन यांनीच त्यांना ती जबाबदारी सोपवलेली असावी. किंबहुना माझ्यावरती टीका करून कदाचित यांना चेअरमन पद पदरात पाडून घ्यायचं असेल, काय हरकत नाही. त्याला माझ्या तसा जर त्यांचा उद्देश असेल तर नक्कीच माझ्या शुभेच्छा राहतील. त्यांचे जे आरोप आहेत की शिक्षकांना फसवणं, मग कोणत्या शिक्षकाला मी फसवलं आज?